धावफलकावरती भरपूर चांगली मॅच सर्व प्रेक्षकांच्या भेटीस आपण पाहता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 आजची अंतिम रात्र या स्पर्धेची. अंतिम रात्रीमधील आपण पाहता ही सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजलान 11 गोवे आणि त्यांच्या विरोधामध्ये SBC उमरोली. इथे ऑन साईडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अगदी आपण त्याच्या हातामध्ये हा फटका आणि इथून बाद होतोय फलंदाज अमोल होडेकर. वरती आतापर्यंत 3 बॉल झाले. धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 41. 3 बॉल मध्ये 4 धाबा खर्च केल्यात भावेश लोंगलेनं. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर चौकार आला होता, परंतु चौकाराचं प्रत्युत्तर त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिला. त्यानं मात्र अमोल होडेकरची विकेट मिळवली. ज्या अमोल होडेकरनं खऱ्या अर्थाने या धाबा बनवलात, ज्यानं खऱ्या अर्थानं एक टार्गेटपर्यंत जाण्याचा अगदी ज्याचा प्रयत्न होता, त्याला मात्र अगदी त्या प्रयत्नामध्ये अपयशी केला. इथे देखील मिस टायमिंग आहे. स्वतः एसटी रक्षक साई लोंगले चेंडू खाली आला, त्यानं आणखीन एक झेल पकडला आणि बॅक टू बॅक विकेट येते. इथे मात्र फटका फसला. विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय भावेश लोंगले. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. असं वाटलं होतं अमोल होडेकर मैदानाच्या आतमध्ये, जिथे शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळेल, मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु त्याची विकेट मिळवल्यानंतर विकेटची पडझड पाहायला मिळते. आणि इथून आपण पाहता विकेट हॅट्रिक संपादित करत असताना पाहायला मिळाला तो भावेश लोंगले. एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहता फिल्डिंग करते SBCC उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते अजलान 11 गोवे. मयूर मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. इथे देखील मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये पकडली आहे झेल आणि इथे 4थी विकेट मिळवली आहे भावेश लोंगलेनं शेवटच्या षटकामध्ये. अगदी जो मोमेंटम होता ना, तो मोमेंटम मात्र त्यांना शेवटच्या षटकामध्ये आपल्या टीमकडे खेचून आणला. 41 धाबा धावफलकावरती आलात आणि आता टार्गेट असेल SBCC उमरोली टीमच्या अगेन्स्ट ते 42 या धावसंख्येचं. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील खला शहापूर मुरबाड विभागामधील एक बुलंदाबाज